मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,433 वरती। 24,433 वरती आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला। म्हणजे निफ्टीमध्ये आपल्याला पुन्हा एक नवीन लेवल या ठिकाणी बघायला मिळाली। ती म्हणजे कोणती? 24,443। म्हणजे आजचा ऑल टाइम हाय जर बघितला ना आपण निफ्टीचा, तो होता 24,443 चा ऑल टाइम हाय। तरी ते आपण म्हटलं होतं बघा की 4 दिवस झाले आपल्याला एका रेंजमध्ये मार्केट दिसतंय। 24,400 एक रेजिस्टन्स आणि त्यानंतर 24,174 हा सपोर्ट, हा एक सपोर्ट, हा एक रेजिस्टन्स। आणि तो रेजिस्टन्स आपल्याला ब्रेक होताना दिसला। ती लेवल आपल्याला आजच्या दिवशी ब्रेक होताना दिसली आणि मार्केट त्या लेवलच्या वरतीच क्लोज झालेलं आहे। मार्केटमध्ये वीकनेस केव्हा येत असते आणि मार्केट स्ट्रॉंग केव्हा होणार असतं हे तुम्हाला चार्टवरून ओळखायचं आहे। आत्ताच्या वेळेला आपण काय म्हणणार की आपलं मार्केट आहे स्ट्रॉंग, आपलं मार्केट आहे बुलिश आणि 10 ते 12 ट्रेडिंग सेशन झाले, मार्केट आपल्या प्रिव्हियस लोला ब्रेक करत नाही बघा। ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। प्रिव्हियस लो आहे मार्केटचे, ती इथे ब्रेक होत नाही, त्यामुळे आपण म्हणतोय की मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे आणि आपलं मार्केट स्ट्रॉंग आहे। आपलं मार्केट स्ट्रॉंग आहे, आपलं मार्केट बुलिश आहे, हे नेहमी तुम्हाला मी सांगत जाणार। आपण हे ओळखतो प्राईसच्या स्ट्रक्चरवरून, ठीक आहे। त्यामुळे प्राईस ॲक्शनला जास्त महत्त्व द्यायचं असतं आपण, ठीक आहे ना। मार्केटचा ट्रेंड असतो त्याला आपण महत्त्व द्यायचं असतं। तर मार्केटने एक लेवल आता ब्रेक केलेली आहे 24,400 ची आणि त्याच्यावरतीच मार्केटने क्लोज दिलेला आहे। आता मार्केटमध्ये हर्डल कोणता असेल हे बघा। मार्केट किती वरती जाऊ शकतं आणि प्रत्येक दिवसाला जातंय पण नंतर येणारा हर्डल कोणता असेल मार्केटसाठी, तर 24,500 एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स। ती लेवल या ठिकाणी आता रेजिस्टन्सचं काम करणार, ती लेवल एक हर्डल असणार। कारण की मंदी करणारे जे असणारे सर्वात जास्त कोणत्या स्ट्राईकवरती असणार, तर ह्या 24,500च्या स्ट्राईकवरतीच असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। जसं मार्केट या ठिकाणी वरती जात होतं बघा, वरती गेलं, इथे छोटंसं करेक्शन आलं, इथे मार्केट खाली आलेलं होतं, गॅप डाऊन ओपन झालं, पण पुन्हा मार्केटमध्ये मोमेंटम बनला, ठीक आहे। थोडं रिजेक्शन आलं या ठिकाणी, पुन्हा मार्केट वरती गेलेलं होतं, पुन्हा गॅप डाऊन ओपन झालं, पुन्हा बाईंग आली। आता ते पुन्हा आपल्या मोमेंटमला या ठिकाणी कंटिन्यू करू शकतं। जर मार्केटने पुन्हा 24,500 ची लेवल जर ब्रेक केली तर मार्केट अजून वरती जाऊ शकतं। आता खूप जण बोलणार की मार्केट तर आता खालच्या लेवलपासून वरती आलेलं आहे, खूप मोठी रॅली पण मार्केटने दिलेली आहे, आता ते पडणार, ठीक आहे। मार्केट क्रॅश होणार, मार्केटमध्ये सेलिंग येणार। हे बघा, मार्केटचं स्ट्रक्चर जोपर्यंत बेंड होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपण बुलिशच असतो, तोपर्यंत मार्केटमध्ये आपण असणार बुलिश, मार्केट वीक नाही। जेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर बेंड व्हायला लागेल तेव्हा आपण म्हणणार की आपलं मार्केट आता खाली येतं आहे आणि त्याच्यामध्ये आता सेलिंग पण वाढू शकते। मग त्यासाठीच आपण ट्रेंड बघत असतो मार्केटचा आणि काही महत्त्वाचे लेवल असतात त्यांना फॉलो करतो, त्या लेवलला बघून आपण मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करत असतो, ठीक आहे ना। आता मार्केटसाठी सपोर्ट कोणता आहे? 24,174 ही लेवल मार्केटसाठी असणार आहे सपोर्ट। जेव्हा मार्केट याच्या खाली यायला लागेल तेव्हा हे स्ट्रक्चर या ठिकाणी आता बेंड होणार, लक्षात घ्या, ठीक आहे ना। कारण की मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेकच करत नाही अजूनपर्यंत, ते कंटिन्युअसली वरतीच जात आहे। हे ॲनालिसिस केलं आपण डेली टाईम फ्रेममध्ये। आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये, म्हणजे महत्त्वाचे सपोर्ट रेजिस्टन्स कोणते असणार ते आपण बघूया आता 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो। तर सकाळच्या वेळेला मार्केट या ठिकाणी फ्लॅट टू पॉझिटिव्हमध्येच ओपन झालेलं होतं आणि मार्केटमध्ये आपण सपोर्ट बोललो होतो बघा, कोणता? ही लेवल मार्केटसाठी होती सपोर्ट। मार्केट ह्या लेवलला यायचं, सपोर्ट घ्यायचं, पुन्हा खाली यायचं, सपोर्ट यायचं, पुन्हा खाली यायचं, सपोर्ट घ्यायचं। या सकाळच्या वेळेमध्ये म्हणजे ही जी रेंज होती ना एक 24,384 आणि खाली सपोर्ट होता 24,355। मार्केट ह्या रेंजमध्ये जास्त व्हॉलेटाईल होतं, म्हणजे मार्केटमध्ये अचानक वरचे पण मूव यायचे, म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये मार्केट वरती पण जायचं आणि एकाच कॅन्डलमध्ये ते खाली पण यायचं, मोठा स्पाइक मारायचं। इथे दिसतील तुम्हाला या ज्या रेड कॅन्डल बनत होत्या, मोठ्या बनत होत्या, म्हणजे या ठिकाणी व्हॉलेटिलिटी जास्त होती सकाळच्या वेळेला, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त होती। पण मार्केट या ठिकाणी वीक नव्हतं, लक्षात घ्या, म्हणजे 24,355च्या खाली जात नव्हतं। जी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन मार्केटने ते बनवायला पाहिजे होती ती बनवली नाही, त्यामुळे आपण काय म्हटलो की ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करते। मार्केट इथून फिरतंय आणि वरती जातंय आणि रेजिस्टन्स ह्या लेवलला घेतंय। कोणती लेवल होती? 24,384। आपल्याला नंतर हे स्ट्रक्चर पण बदलताना दिसलं, ठीक आहे। मार्केटने नंतर हा रेजिस्टन्स पण ब्रेक केलेला होता आणि त्याच्यावरती पुन्हा ट्रेड करायला लागलेलं होतं, म्हणजे ही जी लेवल होती आपण जिला रेजिस्टन्स म्हणायचो तीच नंतर या ठिकाणी सपोर्ट बनली होती। मार्केट थोडं साईडवेज होत वरती गेलं। आता ही एक रेंज बघा, तुम्हाला समजेल, इथं पण साईडवेज झालं, त्यानंतर हा रेजिस्टन्स ब्रेक झाला, इथे पण आपल्याला मार्केट थोडं साईडवेज होताना दिसलं
एक रेंज बनवताना दिसलं बघा. मी चार्टला बरोबर सेट करतो म्हणजे तुम्हाला समजेल. पण या ठिकाणी बघा सकाळच्या वेळेला बघा मार्केट तुम्हाला इथे थोडं रेंज बाउंडच दिसलं, बरोबर आहे. या लेवलचा ब्रेकआउट दिला, त्यानंतर बघा मार्केट तुम्हाला इथे पण रेंज बाउंडच दिसलं, पण वरच्या लेवल गाठत होतं मार्केट. ही जी लेवल आपण रेजिस्टन्स म्हणायचो 24,400, त्या लेवलला पण नंतर पार केलेलं होतं बघा. या ठिकाणी पण जर तुम्ही चार्टला बघितलं तर तुम्हाला मार्केट इथं थोडंसं रेंज बाउंड दिसणार, एका रेंजमध्ये दिसणार मार्केट. या ठिकाणी बघा तुम्हाला लक्षात येईल रेजिस्टन्स ब्रेक व्हायचे, अचानक बाईंग यायची मोठी कॅन्डल आणि मार्केट नंतर साईडवेज होऊन जायचं. इथे पण बघा ही मोठी कॅन्डल बनली, हे झोन तुम्हाला दिसणार, हे साईडवेज झोन अशा पद्धतीचे. इथे पण बघा हा एक साईडवेज झोन, इथे पण बघा हा साईडवेज झोन, पण मार्केट वरतीच गेलेलं होतं. मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नव्हतं, लक्षात घ्यायचं. कारण की हे जे रेजिस्टन्स होते ना, रेजिस्टन्स ते नंतर या ठिकाणी सपोर्ट बनून जायचे. पुन्हा मार्केटसाठी रेजिस्टन्स जो होता 24,400चा, हा पण एक रेजिस्टन्स होता, ती पण लेवल मार्केटसाठी नंतर काय बनली, सपोर्ट बनली अशा पद्धतीने. आणि मार्केटने पुन्हा आपलं एक नवीन ऑल टाईम हाय बनवला 24,443चा. ठीक आहे, मार्केटवरती गेलेलं होतं. तर अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आज इंट्राडेमध्ये निफ्टीमध्ये झालेली होती. मग आता उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार? जोपर्यंत मार्केट आपल्या डे हायला ब्रेक करत जाते तोपर्यंत मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू राहणार, मार्केटवरतीच जाणार आपलं. म्हणजे हीच लेवल आपल्यासाठी उद्या रेजिस्टन्सचं काम करणार आहे. 24,443 ही लेवल असणार रेजिस्टन्स. ठीक आहे, मार्केट फ्लॅट किंवा थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं, जर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून त्याच्यावरती जर थांबत असेल तर मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो. मार्केट उद्या 24,500 पण गाठू शकतं. ही लेवल पण मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. मार्केट बरोबर ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. आता HDFC बँकमध्ये तुम्ही बघितलं बघा की 4-5 दिवस झाले कंटिन्यू सेलिंग झालेली होती, पण आज थोडी बाईंग होताना दिसली डे लोपासून. आता त्याच्यामध्ये पुन्हा जर बाईंग येत गेली तर इकडे पुन्हा इंडेक्सला सपोर्ट मिळू शकतो. आणि इंडेक्सला कोणत्या ना कोणत्या सेक्टरचा सपोर्ट मिळतोय. तुम्ही मागे बघितलं IT सेक्टर चाललेलं होतं, बरोबर आहे ना, IT चालायचं, बँकिंग पण चाललेलं होतं, FMCG. तर असे सेक्टर जे असतात ना त्याचा इंडेक्सला सपोर्ट असतो. कारण की आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स जो असतो त्यामध्ये अनेक सेक्टर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर असतात आणि कोणतं ना कोणतं सेक्टर इथे निफ्टीला सपोर्ट करतंय, त्यामुळे आपला इंडेक्स वरती जातोय. तर मार्केटमध्ये हा रेजिस्टन्स तुम्हाला समजलेला असेल की जेव्हा मार्केट 24,443ला ब्रेक करेल म्हणजे आजचा डे हाय, तर मार्केट पुन्हा इथून वरती जाऊ शकतं. फक्त या ठिकाणी सस्टेन व्हायला पाहिजे, जसं आज सस्टेन व्हायचं. ज्या आपण लेवल ब्रेक केल्या इथे नंतर बघा साईडवेज झालं मार्केट. ठीक आहे, एका लेवलला रेजिस्टन्स घ्यायचं, एका लेवलला मार्केट सपोर्ट घ्यायचं, साईडवेज व्हायचं. पण जेव्हा पण रेजिस्टन्स ब्रेक होतोय त्या लेवलच्या खाली आलंच नाही मार्केट. इथे पण बघा तुम्ही आलं नाही, समजलं ना. त्यानंतर इथे पण बघा हे साईडवेज झालं मार्केट, हे काय झालं साईडवेज. आता अशाच पद्धतीने उद्या पण जर फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं पॉझिटिव्ह या रेजिस्टन्सला ब्रेक केलं तर याच्या खाली यायला नको. म्हणजे 24,443च्या खाली मार्केटने यायला नको. याच्यावरती सस्टेन झालं तर पुन्हा एक लेवल मार्केट इथे बनू शकतं उद्याच्या दिवशी. समजलं. मार्केटसाठी सपोर्ट कोणता असणार इंट्राडेसाठी 24,400 ही लेवल मार्केटसाठी सपोर्ट असणार आहे. हा सपोर्ट ब्रेक झाला तर पुन्हा कोणता सपोर्ट असेल? हा पहिला सपोर्ट. त्यानंतर 24,384 ही लेवल असणार दुसरा सपोर्ट आणि 24,355 ही लेवल असणार तिसरा सपोर्ट. अशा पद्धतीने हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला इथे जर तुम्ही चार्टला ड्रॉ केलं तर तुम्हाला परफेक्ट समजेल की ह्या लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केटचं स्ट्रक्चर इंट्राडेमध्ये चेंज होणार. लक्षात घ्या, असं मी म्हणत नाही की इथे निफ्टीमध्ये विकनेस आला, या लेवल मार्केटने ब्रेक केल्या तर निफ्टी वीक झाली, नाही. ते फक्त इंट्राडेसाठी. या लेवल आपण ज्या बघत असतो ना की इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड कसा असू शकतो त्यासाठी आपण ह्या लेवल बघत असतो. मग ह्या लेवल ब्रेक झाल्या तर मग मार्केटमध्ये विकनेस येऊ शकते. हे स्ट्रक्चर आपल्याला इथे चेंज होताना दिसू शकतं. फ्लॅट ओपन झाले निफ्टी, समजा तिने या सपोर्टला ब्रेक केलं 24,400ला, तर मग आपल्याला इथे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनताना दिसेल. आपण बघायचं आहे तिथे ते स्ट्रक्चर तयार होतं आहे का, त्यावरून ट्रेंड आपण फाइंड आउट करायचं आहे. असं नाही की 24,400 तुटला म्हणजेच निफ्टीचं स्ट्रक्चर बेंड झालं म्हणजे ट्रेंड चेंज झाला, असं काही नसतं. तिथे निगेटिव्ह प्राइस फॉर्मेशन व्हायला पाहिजे, मग मार्केटचा ट्रेंड इथे बेंड होत असतो. मार्केटमध्ये मोठा विकनेस जो येणार ना, लेवल लक्षातच ठेवा तुम्ही 24,174 ही एक लेवल सपोर्ट असणार आहे. जेव्हा मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करून खाली जायला लागेल ना तेव्हा निफ्टीमध्ये येणार विकनेस. जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या वरती सस्टेन आहे, थांबलेलं आहे, मार्केट आपलं स्ट्रॉंग. तर हे स्ट्रक्चर बघत चला प्रत्येकाने. हे बघा निफ्टी वरती जाते किंवा एखादा स्टॉक वरती जातोय, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याचा ट्रेंड कोणता असतो ते ओळखणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी मग तुम्ही असं चार्टवरती ड्रॉईंग करून घेत जायचं, तुम्हाला समजणार परफेक्ट
की मार्केट जातं आहे वरती पण आपले हे लो ब्रेक करत नाही, मार्केट जातं आहे वरती पण आपले हे लो ब्रेक करत नाही. अशा पद्धतीचे स्ट्रक्चर ते काय करत चाललेलं आहे, इथे हाय ब्रेक करत चाललेलं आहे. हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर या ठिकाणी मग बनत असतं. हे हाय हे लो बनत असतात, हायर हाय हायर लोज असं फॉर्मेशन आपल्याला चार्टवरती होताना दिसतं बरोबर. मग हे लो जेव्हा ब्रेक व्हायला लागतात, आता हे स्ट्रक्चर केव्हा बेंड होणार, जेव्हा निफ्टी खाली येणार या सपोर्टला ब्रेक करणार आणि हे स्ट्रक्चर इथे जेव्हा बेंड व्हायला लागतं, हे लो ब्रेक व्हायला लागतात, मग तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केटचा ट्रेंड आता इथे चेंज होतोय, हे स्ट्रक्चर आता या ठिकाणी वीक झालं बरोबर. हे ॲनालिसिस आपलं 5 मिनिटांमध्ये. इथे लेवल पण आपल्यासाठी एकदम सुटसुटीत की तुम्हाला इथे ट्रेंड बरोबर लक्षात येतोय बघा, हे तुम्हाला दिसतंय. त्यासाठी असं चार्टवरती ड्रॉईंग करून घेत चला, जेणेकरून तुम्हाला चार्ट समजेल, पण लेवल समजेल, मार्केटमध्ये सपोर्ट कुठे आहे तो समजेल, मार्केट कोणत्या ठिकाणी बाउन्स घेऊ शकतं हे तुम्हाला समजेल. समजलं. आणि मार्केटमध्ये काम करताना जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये काम करतात किंवा ऑप्शनमध्ये पण काम करतात, ऑप्शनमध्ये तर करत जाऊ नका, इक्विटीमध्ये करा. इक्विटीमध्ये पण इंट्राडे करत असाल तर स्टॉप लॉस लावून करा. स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं आहे. मनात कधी स्टॉप लॉस पकडू नका मित्रांनो, मार्केट सुप्रीम असतं. आपण फक्त या ठिकाणी संभावनेवरती काम करत असतो. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मी म्हणतोय मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड चालू आहे, अचानक मार्केटमध्ये अशा मोठमोठ्या कॅन्डल बनत असतात आणि त्या किती बनतील सांगता येत नाही. जसं 4 जून रोजी मार्केट खाली आलेलं होतं, कोणाला वाटलं होतं की निफ्टी 2000 पॉईंटने, निफ्टी बँक 5000 पॉईंटने खाली येऊ शकते, नाही आपल्याला काय वाटलं 300-400 पॉईंटने फक्त खाली येऊ शकतं मार्केट, बस निगेटिव्ह होऊ शकतं. मग त्या ठिकाणी जर तुम्ही स्टॉप लॉसचा वापर करत नसाल तर तुमचं नुकसानच होणार. त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना नेहमी स्टॉप लॉसचा वापर करत चला, ठीक आहे. तर माझ्या मते सर्वांना महत्त्वाचे लेवल निफ्टीमध्ये समजलेले असतील, ट्रेंड कसा बेंड होऊ शकतो मार्केटचा ते पण तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे, कॉमेंटची संख्या फार कमी असते, कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.